जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजचा हा व्हिडिओ पसंती क्रमाच्या संदर्भामध्ये अतिशय जास्त महत्त्वाचा आहे। यापूर्वी जाहिरात कशा प्रकारे वाचायची आहे ते आपण बघितलं होतं आणि आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपला एक पसंतीक्रम म्हणजे नेमकं काय आहे। एक पसंतीक्रम पूर्ण जिल्हा परिषदला राहतो, शाळेला द्यायचा असतो, वर्गाला द्यायचा असतो किंवा मीडियमला द्यायचा असतो। एक्झॅक्टली जो काही संभ्रम आहे पसंतीक्रमाच्या बाबतीमध्ये, तो संभ्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विथ प्रूफ आणि एक्झाम्पल सहित सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी अतिशय जास्त महत्त्वाचा आहे। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, त्यानंतर काही डाऊट शिल्लक राहिले हक्कानं कमेंट करा। त्या कमेंटवरती मी नक्की पुन्हा एकदा जे आहे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि व्हिडिओला सुरुवातीलाच लाईक करावं लागेल कारण ही जी प्रेफरन्सेसची सिरीज आहे आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। सगळी गोष्ट आपण जी आहे डिटेल्स मध्ये पाहण्याच्या पूर्वी एका प्रश्नाचं उत्तर आपण पाहून घेण्याच्या पूर्वी आपल्याला जर का शिक्षक भरतीसाठी स्पेशल अशा प्रकारचं गायडन्स हवं असेल तर गायडन्स बॅच आपल्यासाठी अवेलेबल आहे। तुम्ही म्हणाल की सर या बॅच मध्ये नेमकं काय आहे, तर यामध्ये मिळणार आहे पवित्र पोर्टलचा एक कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ सिरीज मिळेल। पसंतीक्रम आल्याच्या नंतर पसंतीक्रमाच्या संदर्भामध्ये जर काही डाऊट्स असेल तर त्याची स्ट्रॅटेजी बनवून तुम्हाला सल्ला दिला जाणार आहे। त्याच्यासोबत काही तुमच्या शंका असेल मनामध्ये तर लाईव्ह सेशनच्या माध्यमातून सोडवल्या जाणार। तुमचं सिलेक्शन समजा विदाऊटला न होता विथ इंटरव्ह्यूला जर झालं तर त्याच्या डेमो सेशनची तुमची तयारी करून घेतली जाणार आहे। कागदपत्रांचे प्रॉब्लेम्स असेल, डॉक्युमेंटचे कोणतेही प्रॉब्लेम असेल, मग ते क्वालिफिकेशन्स असेल किंवा इतर काही कॅटेगरीचे, त्या संदर्भामध्ये कोणतीही समस्या येऊ द्या ती सोडवली जाणार आहे। आणि त्याच्यासोबत तुम्हाला काही शासन निर्णय हवे तर ते मिळेल, चर्चा करण्यासाठी ग्रुप आहे, बऱ्याच गोष्टी तुम्हाला यामध्ये मिळतील। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, फक्त प्ले स्टोअरला जाऊन मोफत मध्ये मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे। चल आता आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। आपला मुख्य मुद्दा असा आहे, पवित्र पोर्टलवर जाहिरात आल्याच्या नंतर आपल्याला लिमिटेड प्रेफरन्सेस आहेत। लिमिटेड प्रेफरन्सेस असल्यामुळे आपल्याला जे आहे पसंतीक्रम देत असताना कोणती काळजी घ्यायची आहे किंवा आपला एक प्रेफरन्स अतिशय जास्त महत्त्वाचा आहे। मग एक प्रेफरन्स कसा द्यायचा, कशाला कन्सिडर करायचं, तर पहिली गोष्ट आपल्या सर्वांनाही समजून चुकलेली आहे, 100 प्रेफरन्सेस आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूला आहे आणि इंटरव्ह्यू साठी जायचं असेल तर किमान आपल्याला 50 प्रेफरन्सेस या ठिकाणी द्यावे लागणार आहे। हे तर आपल्याला क्लिअर झालेलं आहे। आता मी पहिल्यांदा जे आहे या व्हिडिओमध्ये विदाऊट इंटरव्ह्यू साठी जे काही 100 प्रेफरन्सेस आहे ते कशा प्रकारे कन्सिडर होतील, एक पूर्ण जिल्हा असेल की पूर्ण शाळा असेल किंवा नेमकं काय असणार आहे ते तुम्हाला उदाहरणासहित समजावून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो। त्यासाठी तुम्हाला ना मी एक जाहिरात दाखवतो। बघा, ही जाहिरात आहे पवित्र पोर्टलची, ठीक आहे। पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची ही जाहिरात आहे 1 फेब्रुवारी 24 ची, म्हणजे मागच्या शिक्षक भरतीची, जुनी नाहीये, 2 वर्षापूर्वीची, ठीक आहे। म्हणजे पोर्टलची जाहिरात आहे। आता जाहिरात कशा प्रकारे वाचायचं हे आपल्याला थोडक्यात समजलेलं आहे। बघा, ही जाहिरात आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी बुलढाणा विदाऊट इंटरव्ह्यू। आता तुम्हाला त्याही वेळेस सांगितलं होतं, कारण काय हे बघा, आपण ना या गायडन्स बॅच मध्ये त्या छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगतो, कारण छोटीशी चूक आपल्याला महागात पडू शकते। एज्युकेशन ऑफिसर म्हणजे काय, जिल्हा परिषद, जिल्हा परिषद बुलढाणाची जाहिरात आहे, प्रायमरी विभागाची आहे, प्राथमिक शाळेची आहे आणि या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यू आहे। हे जाहिरात आपल्याला वाचता आली। आता जाहिरात वाचता आल्याच्या नंतर या ठिकाणी दुसरा मुद्दा आहे की या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे रिक्त पदांचा तपशील। या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे। आता आपण एक उदाहरण म्हणून एखादं कॅन्डिडेट एका कॅटेगरीचं घेऊया। समजा 1 नंबरला अनुसूचित जातीचा उमेदवार आहे, ठीक आहे। आता अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी जे आहे एकूण 19 जागा आहे, हे तर आपल्याला लक्षात आलेलं आहे, ठीक आहे। मग आपण समजा एक उमेदवार घेतला जो की एससी कॅटेगरीचा आहे। आता मी तुम्हाला लिहून दाखवतो, थोडंसं बारकाईने बघा, अगोदर कमेंट करू नका, नंतर कमेंट करा तुम्ही, ठीक आहे। समजा हा उमेदवार एससी कॅटेगरीचा आहे, समजा तो उमेदवार आपण या ठिकाणी फिमेल करूया तिला, ठीक आहे, फिमेल करूया, एससी फिमेल आहे आणि ही जी कॅन्डिडेट आहे समजा ती 1 ते 5 वर्गाला पात्र आहे, 1 ते 5 वर्गाला पात्र करूया
आणि 6वी ते 8वी वर्गाला देखील पात्र करूया. यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे? डीएड टीईटी 1, त्याला डीएड किंवा बीएड आणि टीईटी 2 हे लागणार आहे. आणि असं आपण या ठिकाणी कन्सिडर करून चालूया की या उमेदवारांना जे आहे 10वीची जी परीक्षा आहे, 10वीची परीक्षा आणि डीएड जे आहे त्यांचं मीडियम आपण या ठिकाणी ठरवूया. 10वी या उमेदवाराने जे आहे मराठीमध्ये केलेली आहे, मराठीमध्ये. ठीक आहे, मराठी माध्यम आहे. आणि डीएड ला समजा आपण उदाहरण म्हणून घेऊया की या उमेदवाराचं जे आहे इंग्रजीमध्ये आहे. ठीक आहे, इंग्रजीमध्ये आहे. हे झालं इंग्रजीमध्ये. म्हणजे काय होईल की हा जो उमेदवार आहे तो सेमी इंग्लिश साठी पण पात्र होईल, कारण प्रोफेशनल क्वालिफिकेशन इंग्लिश मध्ये आहे. आणि मराठी 10वी असल्या कारणाने तो उमेदवार 10वीला मराठी माध्यम असल्या कारणाने मराठी माध्यमाला देखील पात्र आहे. मग आता ही जाहिरात आपण समजून घेऊया या उमेदवाराच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे, एससी फिमेल आहे, त्याला मार्क किती आहे याच्याशी देणं घेणं आहे का? प्रिफरन्सेसचा आणि मार्कांचा काही संबंध आहे का? प्रिफरन्सेसचा काही संबंध आहे का? प्रिफरन्सेस बदलणार नाहीत. मग आता आपण जाऊया त्या जाहिरातीकडे. आता जाहिरातीमध्ये एससी फिमेल आहे आणि या वर्गासाठी ती पात्र आहे. मग आता त्या महिलेला जे आहे आपण त्याच्या अँगलने या ठिकाणी विचार करूया की प्रिफरन्सेस कशा प्रकारे मोजायचे. तर बघा, ती उमेदवार एससी कॅटेगरीची आहे, म्हणजे एससी कॅटेगरीला 19 जागा आहे. आता तुम्ही म्हणू नका एससी कॅटेगरी का बरं घेतली, 1 नंबरला आहे म्हणून घेऊन टाकली. आपण एक जनरल उदाहरण म्हणून घेतोय. ठीक आहे, आता या जाहिरातीमध्ये एकूण जर जागा बघितल्या मित्रांनो त्या आहेत 177. पण आता ही एससी फिमेल आहे, आता ती 177 जागांसाठी पात्र असेल का? नाही, मोजक्या जागांसाठी पात्र असणार. एक तर त्याच्या स्वतःच्या कॅटेगरीमध्ये, म्हणजे काय तर ही एससी कॅटेगरी 19 जागा इकडे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या खुल्या प्रवर्गामधल्या जागा आहेत या खुल्या प्रवर्गाच्या जागांसाठी ती पात्र असणार आहे. ठीक आहे, खुल्या प्रवर्गाला 133 जागा आहे. आता यामध्ये देखील ना कहाणी में ट्विस्ट असं असणार आहे, अनुसूचित जातीमध्ये महिलांसाठी 6 जागा आहेत. या 6 जागांसाठी ती महिला पात्र आहे, परंतु माजी सैनिकांच्या 3 जागा आहेत त्या कटल्या, अंशकालीनच्या 2 जागा आहेत त्यासाठी कटल्या, प्रकल्पग्रस्त कटला, भूकंपग्रस्ताची जागा नाहीये, खेळाडूची जागा नाही, आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 6 जागा आहे. म्हणजे ही जी महिला आहे ती आपण असं कन्सिडर करून चालूया की या 19 जागांसाठी पात्र नाहीये, तर ही महिला या 6 जागांसाठी पात्र आहे आणि या 6 जागांसाठी पात्र आहे. म्हणजे एकूण जे आहे 12 जागांसाठी एससी कॅटेगरीच्या पात्र आहे. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे खुल्या प्रवर्गामध्ये या ठिकाणी महिलांना ओपन फिमेलला 40 आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 43, फक्त एवढ्या ज्या आहे 83 जागेला पात्र आहे. 83 जागेला. समजलं? म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं की आपण किती जागांसाठी पात्र आहोत. आता बाकीच्या जागा किती आहे, किती मोठा फापट पसार आहे त्याच्याशी देणं घेणं आहे का? काही देणं घेणं नाहीये. म्हणजे या ठिकाणी 83 आणि 12 तेवढ्या जागांसाठी ही महिला पात्र आहे. आता हे तर झालं आपल्यासाठी जागा किती आहे, परंतु याच्यावरून प्रिफरन्सेस डिसाइड होत नाही. प्रिफरन्सेस याच्यावरून डिसाइड होत नाही. प्रिफरन्सेस आता कसे डिसाइड होतील बघा खाली. आता या जागा तर आहेत एवढ्या, पण हे कोणत्या वर्गासाठी आहे, कोणत्या माध्यमासाठी आहे, ते म्हणजे आपला प्रिफरन्स आहे, तिथे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता बघा, समजा ही जाहिरात त्या महिलेला आली, ही जाहिरात जनरेट झाली. आता या जाहिरातीमध्ये काय होणार आहे बघा. पहिली जागा बघा, पहिली जागा माध्यम शाळेचं मराठी आहे. त्यानंतर जे आहे 1 ते 5 वर्गाची जागा आहे आणि सर्व विषय, आता 1 ते 5 असल्यावर सर्व विषय शिकवावं लागतात, शिकवण्याचा माध्यम मराठी. म्हणजे समजून जायचं की ही जी शाळा आहे ते प्युअर मराठी माध्यमाची आहे, प्युअर मराठी माध्यमाची शाळा आहे. म्हणजे या जागेसाठी हा जो आपला उमेदवार आहे तो पात्र आहे. ठीक आहे, 1 ते 5 ला जे आहे इथे त्याचा 1 प्रिफरन्स होऊन जाणार आहे, इथे 1 प्रिफरन्स होईल. ठीक आहे, लक्षात येते ना? हा, आता त्याच्यानंतर बघा 2 नंबरला, 2 नंबरला बघा शाळेचं माध्यम आहे मराठी आणि 1 ते 5च वर्ग आहे. ठीक आहे, 1 ते 5 असल्या कारणानं सर्व विषय शिकवायला लागतात. शिकवण्याचं माध्यम आहे इंग्लिश. यापूर्वी मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं की शाळेचं माध्यम मराठी आणि शिकवण्याचं माध्यम इंग्लिश असं जर असेल तर ही जी शाळा आहे सेमीची शाळा आहे, सेमी इंग्लिशची शाळा आहे, म्हणजे सेमी मराठीची आहे. या जागेसाठी ही जी महिला आहे ती पात्र आहे. म्हणजे त्या महिलेचं जे आहे लक्षात घ्या, इथे 1 प्रिफरन्स झाला,
इकडे 2 प्रेफरन्स होऊन जातील त्या महिलेचे. आता जे आहे खालच्या जागा बघूया याच्यामध्ये की आणखी काय आहे. तर बघा आता इथे मराठी विषय आहे 6वी ते 8वी ला. त्यानंतर जे आहे याचा जो विषय आहे मराठी आहे. आता समजा आपण असं गृहीत धरून चालूया की ही जी महिला आहे ही जी आपण घेतली ना ती मॅथ सायन्स वाली आहे. ठीक आहे, इथे आपण घेऊया मॅथ सायन्स. मॅथ सायन्स वाली. आता ही जर महिला मॅथ सायन्स वाली असेल तर तिला हा प्रेफरन्स लागू पडेल का? हा प्रेफरन्स लागू पडणार नाही. कारण काय आहे की मराठी विषयाची जागा आहे, हा प्रेफरन्स लागू नाहीये. परंतु इकडे बघा हा आहे मराठी माध्यमाची शाळा. ठीक आहे, सोशल सायन्स विषय आहे. सोशल सायन्सला ती पात्र आहे का? तर ती यासाठी देखील पात्र नाही. म्हणजे इथे प्रेफरन्स तिचा जाणार नाहीये. त्यानंतर लक्षात घ्या, त्यानंतर शाळा आहे मराठी माध्यमाची. ठीक आहे, विषय आहे मॅथ सायन्स आणि शिकवायचं हे मराठीमध्येच. म्हणजे प्युअर मराठीची जागा आहे, प्युअर मराठीची, परंतु मॅथ सायन्सची जागा आहे. याच्यासाठी ती पात्र आहे का? होय, याच्यासाठी ती पात्र आहे. म्हणजे हिचा इथं प्रेफरन्स नंबर 3 जाईल. लक्षात घ्या, एक प्रेफरन्स एका वर्गासाठी जातोय, एक प्रेफरन्स एका वर्गासाठी जातोय. जागा त्याच्यामध्ये सगळ्या आल्यात. मग आता या ठिकाणी ना जेव्हा ती प्रेफरन्स देते आहे त्यावेळेस ती त्याच्या कॅटेगरीला पण जातो, त्याच्या कॅटेगरी मधल्या महिलाला देखील सेम प्रेफरन्स जातो. त्यांना वेगवेगळं प्रेफरन्स द्यायची आवश्यकता नाही. लक्षात घ्या, अजून संपलं नाहीये, कहाणी में ट्विस्ट आहे अजून. अजून बघा, ही एक शाळा आहे मराठी माध्यमाची. आता ही बुलढाण्याचं चाललंय बरं, हे बुलढाणाच आहे. म्हणजे जिल्हा बदलला नाहीये मी, तो एकच आहे. प्रेफरन्सेस लिमिटेड आहेत आणि ते विचारपूर्वक द्यायचे. एकाच जिल्ह्यामध्ये 4-4 प्रेफरन्सेस या ठिकाणी द्यावे लागले. म्हणजे विचार करा, आपल्याला प्रेफरन्सेस फार जपून वापरावे लागणार. म्हणूनच जे आहे ना गायडन्स बॅच मध्ये एक एक गोष्ट मी तुम्हाला लोकांना समजावून सांगतो. कारण लिमिटेड गोष्टी आहेत, आपल्याकडे ऍसेट्स लिमिटेड आहे, त्याचा यूज फार विचारपूर्वक करावा लागणार. एकदा ते ऍसेट संपले मग आपल्याला मार्क असून फायदा होणार नाही. हे 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 वेगळं सांगायची गरज आहे का? नाही. तुम्ही काय पहिली दुसरीचे विद्यार्थी थोडी आहे, आपण समजूतदार आहोत. आपल्याला माहिती आहे आपला फायदा कुठे आहे, आपला तोटा कुठे आहे. आपण एवढं वर्ष शिक्षण घेतलेलं आहे, तेवढ्या वर्षाचं शिक्षण वाया जाता कामा नये, फायदा व्हायला पाहिजे आपल्याला. बघा, शाळा मराठी माध्यमाची आहे, 6वी ते 8वी आहे, मॅथ सायन्स आहे, शिकवण्याचं माध्यम आहे इंग्लिश. म्हणजे ही शाळा आहे सेमी इंग्लिशची. सेमी इंग्लिशला मॅथ सायन्स आहे. म्हणजे इथे प्रेफरन्स नंबर 4 होतोय. विचार करा, एससी कॅटेगरीच्या फिमेलला 4 प्रेफरन्सेस जे आहे बुलढाणामध्ये देता येत आहेत. फक्त कधी? जेव्हा हिचं क्वालिफिकेशन याप्रमाणे आहे तर. आता याच्यामध्ये देखील ना तुम्हाला एक सिम्पली एक फॉर्म्युला सांगतो. तेव्हा नेमकं जायचं कसं, प्रेफरन्स कसं द्यायचं. आता एकच जिल्हा परिषद आहे, समजा एक उमेदवार. आता या उमेदवाराला आपण असं गृहीत धरून चालूया की बाबा 130चा स्कोर आहे, अंदाजित 130चा स्कोर आहे आणि ही महिला बुलढाण्याचीच आहे. आता तिला बुलढाण्यालाच 1 नंबर द्यायचा आहे, कारण साहजिक आहे आपण आपल्या जिल्ह्यापासूनच सुरुवात करणार ना. मग आता जर का 4 प्रेफरन्सेस आहेत तर ही महिला त्या 4 ठिकाणी कसं प्रेफरन्स देणार? बघा, पहिला प्रेफरन्स ती देणार 6वी ते 8वी ला. बघा, कधीही मोठ्या वर्गाला आपल्याला प्रेफरन्स घेऊन चालायचा, मोठ्या वर्गाला. ठीक आहे, आपला स्कोर चांगला असेल तर मोठ्या वर्गाला देणार. परंतु इथे ही काय करणार महिला, सेमीला देणार. सेमीला. आता सेमीला का? कारण याचं मेरिट थोडंसं कमी राहतं. सेमीचं मेरिट म्हणजे प्युअर मराठीपेक्षा कमी राहणार आहे, म्हणून तिथं तिला चान्स लागेल म्हणून तिथे. त्यानंतर तिचा दुसरा प्रेफरन्स असणार आहे 6वी ते 8वी लाच असणार आहे, परंतु या ठिकाणी जे आहे मराठी माध्यमाला राहणार. आता 6वी ते 8वी म्हणजे विषय लिहू का इथं, गरज आहे का? मॅथ सायन्सच आहे तिचा विषय. त्यानंतर जे आहे तिसरा प्रेफरन्स तिचा इथं बसलाय. तिसरा प्रेफरन्स 1ली ते 5वी ला बसलाय आणि हा सेमीचा प्रेफरन्स असेल. परत तेच कारण, कशामुळे? सेमीचं मेरिट थोडंसं कमी आहे. त्यानंतर 4 नंबरचा प्रेफरन्स बुलढाण्यालाच 1 ते 5 ला. हे कशाला? हे मराठी माध्यमाला. मराठी माध्यमाला 4 प्रेफरन्सेस झाले. म्हणजे 4 वेळेस ही जाहिरात प्रसिद्ध येणार आहे त्यांना. 4 वेळेस जाहिरात येणार आहे आणि 4 प्रेफरन्सेस यांना जे आहे याप्रमाणे लॉक करावे लागणार. ठीक आहे, 1 2 3 4 4 प्रेफरन्सेस आहे. आता यामध्ये तुमचा प्रश्न असा आहे, वर्गाप्रमाणे आपल्याला प्रेफरन्सेस द्यावं लागतं. पहिली गोष्ट, विषयाप्रमाणे आपल्याला प्रेफरन्सेस द्यावं लागतं. त्यानंतर जे आहे आपल्याला माध्यमाप्रमाणे प्रेफरन्स द्यावा लागतो. दुसरी महत्वाची गोष्ट, आणखी काही प्रश्न तुमचे राहतात बघा. मला कॉमनली बरेच प्रश्न विचारले जातात
तर त्यापैकी हा एक प्रश्न आहे. आता ही जी महिला आहे, ही महिला आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे अनुसूचित जातीची आहे. आता या महिलेने जे प्रेफरन्स दिलाय, प्रेफरन्स नंबर 1 6वी ते 8वी गणित विज्ञानाला, तो त्याचा प्रेफरन्स जे आहे एससी महिला आणि एससी जनरल अशा या 12 जागांसाठी बसलाय. लक्षात घ्या, एससी महिला आणि एससी जनरल दोन्हीसाठी बसलाय तो प्रेफरन्स. त्याला महिलांना वेगळं आणि जे आहे या ठिकाणी जनरलला वेगळं द्यायची गरज नाही. दुसरा आणखी कहाणी में ट्विस्ट असा आहे, हाच जो प्रेफरन्स आहे जेव्हा ती ओपनला इथे जागा अवेलेबल आहे, तर हाच प्रेफरन्स जनरल नको म्हणूया, इथे खुला प्रवर्ग म्हणतो, ओपन म्हणूया, ओपन फिमेल आणि ओपन जनरल या ज्या 83 जागा आहेत, या 83 जागेला ही सेम प्रेफरन्स बसलेला आहे. एकच प्रेफरन्स, एक प्रेफरन्स हा 83 जागेला आणि 12 जागेला, या दोन्ही जागेला एकच प्रेफरन्स बसलेला आहे. इथे वेगळं द्यायची गरज नाहीये. तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की मी एससी फिमेल आहे आणि मग मी एससी फिमेलला वेगळा प्रेफरन्स देते आणि जे आहे ओपनला पण पात्र आहे मग ओपनला वेगळा प्रेफरन्स देते, असं देण्याची गरज नाही. परंतु एकेका आस्थापनेमध्ये आपल्याला मिनिमम 4 तरी प्रेफरन्सेस द्यावे लागतात. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याकडे जे आहे या ठिकाणी एकूण जिल्हा परिषदच जर म्हटले तर 36 आहे. जिल्हा परिषदच 36 आहे. त्याच्यामध्ये जे आहे महानगरपालिका, नगरपालिका, कटक मंडळे आणखी मोडा, त्याच्यामध्ये जर का आपण या ठिकाणी मल्टिप्लाय केलं 36 गुणिले 4, समजा एकेकाला प्रत्येक ठिकाणी जर आपल्याला 4 तरी पसंतीक्रम द्यायचे असेल तर हे 144 तर इथेच होऊन जातात 144 आणि आपल्याला लिमिटच आहे 100 ची. मग विचार करा, आपल्यासाठी जे आहे 36 पैकी 36 जिल्हा परिषदला देखील पसंतीक्रम देता येणार नाहीयेत. मग आपल्याला त्या जिल्हा परिषदा या ठिकाणी स्किप करून घ्याव्या लागतील की ज्या जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला वाटतं की माझं सिलेक्शन होणार नाही. पहिल्यांदा काय करावं लागेल, मला माझ्या कॅटेगरी मधली रँक शोधावी लागेल, ॲव्हरेज स्कोर शोधावा लागेल, माझ्या कॅटेगरीच्या वाट्याला किती जागा येतात आणि माझ्या कॅटेगरीच्या वाट्याला जेवढ्या जागा येतात तेवढ्यामध्ये मी बसतो का, आणि मग बसत असेल तर मग जे आहे आपण कोणत्या वर्गासाठी पात्र आहोत तेवढ्याच वर्गाला टार्गेट करावं लागेल. कारण 36 पैकी 36 जिल्हा परिषदेला आपण प्रिफरन्स देऊ शकत नाहीये या कंडिशन मध्ये. तुम्हाला जिवंत उदाहरण दाखवलं. हे तर मी उदाहरण फक्त ही जे उमेदवार आहे 1ली ते 8वीलाच पात्र आहे. समजा चुकून जर का या महिलेचं जर बीएड पण राहिलं असतं आणि एमएससी जर राहिली असती तर विचार करा, या महिलेला 1ली ते 12वीला पसंतीक्रम द्यावा लागला असता. परत तिचे जे आहे 2 पसंतीक्रम 9वी 10वीला, 2 पसंतीक्रम जे आहे 11वी 12वीला बसले असते, 8 पसंतीक्रम एकाच आस्थापनेमध्ये बसले असते. मग किती जिल्हा परिषदा होती. त्यामुळे आपल्याला व्यवस्थितपणाने टार्गेट करून चालावं लागणार आहे. म्हणजे पसंतीक्रम कसा राहतो, एक्झॅक्टली एक पसंतीक्रम कसा आपण गृहीत धरतो ते तुमच्या थोडंसं लक्षात आलेलं असणार आहे. समजदार को इशारा काफी आहे. आणखीन एक इंटरेस्टिंग एक प्रश्न तुम्हा लोकांचा येतो. तुम्ही लोक मला विचारत असता की सर आता मग एका जिल्हा परिषदेमध्ये जागा तर भरपूर आहेत, मग आता त्या शाळेचा पसंतीक्रम कसा येईल आम्हाला. ठीक आहे, मी समजा आता धाराशिव मध्ये राहतोय, धाराशिव मध्ये कुठेतरी एखाद्या गावामध्ये राहत असेल, मला ती शाळा पाहिजे, मग कसं त्याला पसंतीक्रम कसा द्यायचा. तर लक्षात घ्या, ज्या वेळेस आपली निवड होते आणि निवड झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी जे आहे काउन्सिलिंग साठी बोलावल्या जातं, त्याला आपण मराठीमध्ये समुपदेशन म्हणतो. समुपदेशन, या समुपदेशनच्या प्रक्रियेमध्ये काय केलं जातं, समजा ते इथे 174 जागा रिक्त होत्या ना, या 174 रिक्त जागा दाखवल्या जातात. उमेदवार पण 1 2 3 4 5 6 7 असे जे आहे 174 पर्यंत आलेले आहे. मग काय केलं जातं, मेरिट प्रमाणे या 1 नंबरच्या उमेदवाराला बोलावल्या जातं. त्याला विचारलं जातं, हे 174 शाळा आहे, तुला कोणती घ्यायची. याने जी घेतली ती कट केली जाते 173. मग 2 नंबरवाला येतो, या 173 पैकी किती शाळा कोणत्या शाळा घेतो, मग त्याने जी घेतली मग परत जे आहे 171, मग याला बोलवलं जातं 171 आहेत, कोणती घेतो. म्हणजे काय लक्षात येतं ना, यांना जे आहे यांच्या चॉईसच्या शाळा मागवल्या जातात. असं करत 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 जे आहे 174 शाळा या डिवाइड केल्या जातात. म्हणजे ही निवड झाल्यानंतरची प्रक्रिया आहे. निवड झाल्यानंतरची प्रक्रिया आहे. आता हा तर झाला मुद्दा महत्वाचा की याचा कोणाचा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा. आता जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळ या सर्वांची प्रोसेस अशीच आहे.
अशीच आहे. आता ज्या मुलाखतीच्या प्रक्रिया आहे, मुलाखतीमध्ये जे आहे थोडंसं वेगळं राहतं. मुलाखत, आता मुलाखतीमध्ये काय राहतं माहिती का, येतात आपल्याला संस्था, ठीक आहे, संस्था येतात आपल्याला, आणि संस्था आल्या कारणाने एका संस्थेला जास्त जर का ब्रँचेस नसेल तर एका संस्थेला एक पसंतीक्रम आपल्याला द्यावा लागतो. समजा 1 नंबरचा पसंतीक्रम XYZ ला आहे, 2 नंबरचा पसंतीक्रम PYQ ला आहे, त्यानंतर 3 नंबरचा जे पसंतीक्रम आहे ते ABC ला आहे. लक्षात येतं. यांच्या ब्रँचेस जर नसतील तर एकेका संस्थेला एक एक पसंतीक्रम द्यावा लागतं. आणि याच्या व्यतिरिक्त समजा रयत सारखी संस्था आहे, रयत संस्था, ठीक आहे, रयत संस्था यांच्याकडे ब्रँचेस आहेत, मग यांच्या सगळ्या ब्रँचेस साठी एक एक, ठीक आहे. किंवा जे आहे स्वामी सारखी संस्था आहे, स्वामी सारखी मोठी संस्था आहे की ज्याच्यामध्ये जे आहे बऱ्याच ब्रँचेस आहे, मग याच्यासाठी 2 नंबरचा प्रेफर. मग याच्यामध्ये बऱ्याच शाळा आल्या, त्याच्यामध्ये एका संस्थेला एक पसंतीक्रम आणि एका जिल्हा परिषदेला एक पसंतीक्रम, या पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया राहते. माझ्या परीने जे आहे थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा सर्वतोपरी प्रयत्न आहे की आपल्या अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत ते सोडवले जावे. त्यांना जे आहे यूट्यूबच्या माध्यमातून मॅक्सिमम जेवढं प्रोव्हाइड करता येईल तेवढं प्रोव्हाइड करता आलं पाहिजे. आणि जे मी यूट्यूबवरून प्रोव्हाइड नाही करू शकत आहे त्यासाठी मी जे आहे या ठिकाणी गायडन्स बॅचमध्ये देखील अवेलेबल असतो, त्या ठिकाणी देखील मी मॅक्सिमम वेळ देण्याचा प्रयत्न करत असतो. याच्या व्यतिरिक्त बऱ्याच उमेदवारांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात, पसंतीक्रमाच्या बाबतीमध्ये प्रश्न असतात, कसे द्यायचे असेल किंवा इतर काही प्रश्न असतात. यापैकी काहीही प्रश्न असू द्या, त्या सर्व प्रश्नांना जे आहे आपण गायडन्स बॅचमध्ये या ठिकाणी टॅकल करण्याचा प्रयत्न करतो. मला आता तुमच्याकडून कमेंट हवी आहे. जे काही मी तुम्हाला सांगितलंय ते तुमच्या लक्षात आलंय का? पसंतीक्रमाचा जो फॅक्टर आहे तो तुमच्या लक्षात आलाय का? किंवा आणखी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नेमकं काय हवं आहे, कोणत्या गोष्टी मी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करूया? मला थोडंसं मार्गदर्शन या ठिकाणी करा. मी माझ्या परीनं माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्हा लोकांच्या भल्यासाठी मी सदैव यूट्यूबच्या माध्यमातून अवेलेबल आहे किंवा मास्टर टीचर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देखील अवेलेबल आहे. आपल्याला फक्त एकच टार्गेट करायचं आहे, आपल्याला आपल्या हक्काचा जॉब लवकरात लवकर मिळायला पाहिजे. तुमच्या प्रतिक्रिया ज्या असतील त्या नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.